एक वस्तू दाखवतो बाबा तुम्हाला. इथे किती लिहिलेत? 1 दिनार 100. ही एक जोडी 1 दिनार 100ला. नाही तर किती पीस आहेत माहिती आहे? 5 पीस आहेत. म्हणजे किती रुपये झाले माहिती आहे का इंडियाचे? 1 दिनारचे 300 होतात आणि हे वरचे 30 रुपये. 330 रुपयेचा हे 5 पीस आहेत. जे आपण इंडियामध्ये खायला 10 आणि 20 रुपयाचे हे करतो, तिथे इथं लोक 330 रुपयाला 5 घेऊन खात आहेत. कांदा झाला. कांदा किती आहे? 290 आहे. हा तर चला 70-80 रुपये किलो होतो. इंडियामध्ये महाग असेल आय थिंक. हा तर सुटेबल आहे. या फणसाच्या बिया बघा 438 आहेत. म्हणजे कमीत कमी झाले 150 रुपये झाले. 150 रुपयाचा आसपास लगभग होतात ते. त्याच्यानंतर हे फ्रूट संत्रा आहे 700 790 म्हणजे 700च पकडा. इंडियाचा आहे. ठीक आहे. 700चे किती होतात माहिती आहे का तुम्हाला? 200च्या 180 ते 200 रुपये होतात. तर ज्या गोष्टी आपण इंडियामध्ये घेताना विचार करतो तर इथं लोक आहेत ना इंडियाचे आहेत म्हणून घेतात. हा फरक आहे इंडियामध्ये आणि आपला इकडचा. खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या कंट्रीजचे आहेत. आता हे बघा, ही कुवेतची आहे, ही लेबनियाची आहे. खूप म्हणजे प्रत्येक कंट्रीचा अलग अलग फ्रूट आहे आणि प्रत्येक कंट्रीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज तुम्हाला भेटतात. आता हे आपलं डाळिंब इंडियाचं आहे. 1.5 दिनार म्हणजे इंडियाचे किती होतात माहिती काय? 300 400 450 रुपये होतात. 450 500 रुपये होतात किलो ही वस्तू आहे. तर भाऊ इकडं पगार जितका भेटतो ना त्या हिशोबानं सामान पण त्या हिशोबानेच भेटतं. आता फक्त हे फ्रूटचीच नाही, सगळी आपली भाज्यांची पण हीच कहाणी आहे सगळ्यांची. तर अशाच तुम्हाला जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर भाऊ या पेजला फॉलो करा. काहीतरी नवीन काहीतरी दाखवण्यासुद्धा सर्व भेटतं. A to Z सामान भेटतं इकडे. जे इंडियात भेटतं ना ते सगळं सामान A to Z भेटतं इकडे. सगळं भेटतं. या भाज्या बघा फ्रेश भाज्या असतात. फ्रेश आहेत एकदम. मुल्याची भाजी, मुला झाला त्याचं नाव मला काय माहिती नाही, पण मुलं आहे. त्याच्यातनं दाणं असतात, लसूण सगळं A to Z भेटतं. तर बस या व्हिडिओमध्ये एवढंच दाखवायचं होतं की इकडे वस्तू स्वस्त असतात का महाग असतात. ज्या प्रकारे पगार असतो त्याप्रमाणेच वस्तू पण त्याप्रमाणेच असतात.